अजून पण रात्रीच्या वेळेस लोक जात नाही त्या किल्ल्यामध्ये. ते रस्ता भटकतात म्हणे आतमध्ये, परत बाहेर यायचा रस्ता भेटतो. तर आता रात्रीचे किती वाजले? 50 मिनिटं. आता 12 वाजून 50 मिनिटं मीन्स आता 1 वाजलाय आणि आम्ही सर्व करतोय टाइमपास. चांगली महफिल जमली आमची. तिकडून पण तुला तसंच होतंय, इकडून पण होतंय. ठेवलं असं मी ठेवलं असं. हे घे जरा पुढे घे. चल तू आता अरे लवकर तू आता थोडस पुढे घे. ते पायाचा सपोर्ट घेऊ नको. मी कशातच नाही घेत. चला चला हो जाऊ दे. 3, 2, 1 गो. उचललेलं चालतं ना? नाही उचलायला बी नाही चालत. चालतंय. काय बघतोय? मी बघतोय. वर बघ. बिग बॉस फायनल. बिग बॉस एक तरफ है मुनावर, दूसरी तरफ है अभिषेक. मुनावर ओके तू पण दे. मी अभिषेक. अरे पण अभिषेक तू इकडे तू जिंकत नाही मग इकडचा हातावाला जिंकतो. मुनावर नाही पण मी. मग सांग तू कोण आहे? जाऊ दे एलविश यादव आहे. एलविश भाई के आगे कोई बोल सकता है. करपला तो डायलॉग मारलेला आहे. तो एलवेज भाई के आगे कोई बोल सकता है क्या? तो नाही का डायलॉग मारतो. चला तर बिग बॉस मराठीचा विनर आहे. बिग बॉस मराठीचा विनर आहे समीर आगळे. तिकडं अजून पण रात्रीच्या वेळेस लोक जात नाही त्या किल्ल्यामध्ये. ते रस्ता भटकतात म्हणे आतमध्ये, परत बाहेर यायचा रस्ता भेटतो. बुलबुलाया टाइप है. हाँ, फतेहपुर सिकरी तो रस्ता का? हाँ रस्ताच. सायंटिस्ट बिंटिस्ट सब अंदर जाकर देख कर आहे. भानगड किल्ल्यासारखं. हा आतमध्ये मॅप काहीच चालत नाही, नेव्हिगेशन काहीच चालत नाही, कंपास नाही चालत, काहीच चालत स्ट्रेट रास्ता है का तो? नहीं. अंदर किले में गया ना, एंटर करने का गेट से एक बार अंदर हो गया, बाहर निकलने का रास्ता नहीं पता चलता है कि वो कहाँ से बाहर जाना. एग्जिट पता नहीं चलता. कौन सा किला है वो? फतेहपुर सिकरी में है एक कोई फेमस किला है, बट वहाँ पर रात में स्टे नहीं करने देते किसी को. सब शाम को 5-6 बजे के बाद किला क्लीन कर दे, बाहर निकलते सबको. वो 6 बजे के बाद उधर कोई रुकता नहीं आफ्टर सनसेट. उधर अलाउड ही नहीं है गवर्नमेंट से. असं काय होतं जे की अंदर उधर कंपास वगैरह कुछ भी चालू नहीं रहता है, चलता ही नहीं. मतलब पैरानॉर्मल एक्टिविटी चालू रहता है अंदर. ऐसा है. वो ट्राई किया, मतलब वो रस्सी से नहीं क्या, इवन जैसे समुद्र में रस्सी बांध के नाही छोड़ते खाली, परत येताना रिटर्न ती रस्सी ओढून आपण त्या रस्सीने बी तिथं काहीच काम नाही होत. म्हणजे ती रस्सी तुटली कटबीट होऊन जाते, काय होती. म्हणजे रिटर्न येता येत नाही बाहेर. एकदा आत गेले की आतमध्ये. इव्हनिंग नंतर का? हा इव्हनिंगच्या नंतर दिवसभर फिरतात माणसं, लोक बाहेर येतात. असे काही स्टोरी आहे काय झालं? फतेहपुर सिकरी कुठे येते? नॉर्थ साइड, जयपूर राजस्थान नॉर्थ साइड. अच्छा. तिकडे लय भुताडकी किस्से असतात बाबा. नाही तिकडे गावच्या गावात उसळ झालं होतं ना. ते भानगडचं ना. भानगडचं नाही तो एक गाव आहे. गाव म्हणजे ते काहीतरी झालं होतं तिथं. त्यांच्यावर काहीतरी शाप आलता म्हणे गावावर, काहीतरी संकट आलते. मग ते पूर्ण गावात सोडून गेले. मी पण ऐकलंय. गावात परत कोणी स्थायिक व्हायला आलं तर ते स्थायिक होऊ शकले नाही तिथं. असं काहीतरी विलेज. त्याच्यावरती पिक्चर आहे तो सीआयडी मध्ये, तो अभिजित नाही का, त्याच्यावरती कालो पिक्चर त्याच्यावरती. जंगलावर नाहीये तो, काल पिक्चर तो दुसरा. कालो वेगळा आहे. कालो वेगळा आहे. कालो
अभिजितचा त्याच्यावरती पिक्चर. तो राक्षस बनतो ना? नाही तो राक्षस असतो कालो नावाचा. कालो नावाचा जागेवरती ना तिथं कोणाला स्थायिक होत नसतो. ती जागा श्रापित आहे का असं काहीतरी असं. आणि ते ना मी पण याचं पण ऐकलं होतं की माझा मित्राने सांगितलं होतं मला, आपल्या इथं एक जागा आहे तर तिथं डोंगरावरती एक असं हे टाईप आहे असं काय म्हणतो जुनं विहिरीचं कसं क्लस्टर असतं तसं एक दरवाजा टाईप आहे. तिथं पहिलं त्या डोंगरावरती राहत होती माणसं. तर त्याच्यानंतर लोकवस्ती थोडीशी कमी व्हायला लागली आणि कोणतं तरी हे आलतं लग्नाचं वराड आलतं आणि तिथं वरती थांबलं रात्र नाही काही रात्र थांबण्यासाठी स्टे केला. दुसऱ्या दिवशी ते तिथनं वराड तर गायबच झालं पण त्यानंतर तिथनं परत एकाचा पण त्याच्यातल्या कोणाचा येणं लागला की नाही का तपासायला लागला की कुठं गेले काय गेले अख्खं वराड गायब आहे तिथं. आणि ना तिथं कितीतरी जणांची ना कबर पण अशी हे केलेली कबर केलेली. मग त्यांना हे गाईज गुड मॉर्निंग. तर आम्ही सकाळी सकाळी आलोय बीचवर आणि नाश्ता करण्यासाठी. हे सगळे इथे बसले. नाश्ता झालाय आमचा ऑलरेडी. नाश्ता काय एवढा भारी नव्हता, भुर्जी खाल्ली सगळ्यांनी. हॅलो हाय गाईज मित्रांनो. तर आम्ही आता निघालोय परत जायला. इकडे हा पाणी टाकतोय आणि आता गाडी चालवणार तिथून. आणि यांनी जरासा बॉम्ब फोडलेला आहे, लग्न ठरलंय तरी सांगितलं नाही. तर मित्रांनो आता अलिबागवरून आम्ही परत निघालोय. सो रस्त्यात आता आम्ही जेवायला वगैरे थांबू आणि मग सरळ घरी जाऊ. आमचं विकेंड ट्रिप संपलेली आहे. संडे पण तरी घरी चाललोय कारण बायको बोलवते. समीरचं ऐका ना, एक पोरगा झाल्यानंतर म्हणते बॅचलर पार्टी. दरवाजा बंद करायचं ते. तर मित्रांनो आम्ही आता थांबलोय मध्येच नारळ पाणी प्यायला. मला कोण हे मला पाणीवाला पाहिजे बाबा. मला पाणीवाला काय मला मध्ये पाणी पण असतं का? मग काय मस्त पाणीवाला द्या. त्यातले पाणी दिसते मलाही पण जास्त पाणी तर आहे ना भाई भरपूर पाणी. हे म्हटलं ना लय पाणी आहे. पाणी बोलला पाहिजे पाचन बोला पाचन मला ये का द्या मला. अन्ना तुमको क्या मांगता? अन्ना अन्ना आमच्याकडे बेटा अन्ना तुमको क्या मांगता? दुख म्हणजे अन्ना मारी ज्यादा बोल मत. ताऊ असा तोंडात आज डालूंगा. मोठी मोठी सॉरी. थँक्यू. गोरे इधर इकडे 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 मित्रा. मला ओ भाई फोटो घेतो का? नारळ पाणी घेतलं. नारळ पाणी घेतलं. नारळ पाणी खूपच गोड आहे. फ्रेश वाटतंय. मी पहिला नारळ पाणी मला फ्रेश वाटतं. मलाई आलेली आहे. विजिट करू शकता जर तुम्ही कुठे रे वडगाव फाटा. वाडगाव फाटा आहे. वाडगाव फाटा. थांबा तुम्हाला दाखव. वाडगाव फाटा. सो गाईज आम्ही नारळ पाणी वगैरे पिलं आणि मस्ती करत करत परत घरी आलो. या व्लॉगमध्ये एवढंच. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.